दंडवतो वंदुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणीवरा पूता कृताईधरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभू गुर्जरा द्यावी विभू गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत हो। तर आपण परमेश्वराचे नामस्मरण कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, त्याचे प्रकार किती आहेत हे आपण ऐकत असताना आज आपला विषय आहे नामस्मरणावरून। परमेश्वराचे नामस्मरण केल्यानं ते नामस्मरण अवघेयाचे सारखेच होते का? जो नामस्मरण प्रत्येक व्यक्ती जो करत असतो, ते नामस्मरण जे करत असतात पुरुष, ते सर्व सारखंच करतात काय? जसं एखादा व्यक्ती 24 तास स्मरण करत असेल, एखादा व्यक्ती 12 तास स्मरण करत असेल, एखादा व्यक्ती 6 तास स्मरण करत असेल, एखादा व्यक्ती 3 तास स्मरण करत असेल, तर असे जे स्मरण करणारे पुरुष आहेत, हे सर्वांचे स्मरण जे आहे ते सारखं नाही, परंतु ते स्मरण करत असताना त्यांच्या अधिकाराने त्यांच्या याच्याने ते स्मरण करत असतात। म्हणून उपदेश घेतल्यानंतर जी स्मरणाची जी काही पहिली पायरी आहे, ती स्मरणाची पहिली पायरी जर तुम्ही कधी प्रयत्न करत राहिले, स्मरण वाढता वाढता ते स्मरण जास्त वेळ वाढत असतो। म्हणून स्मरण करणाऱ्यांचं जे स्मरण करणारे अवघे जे पुरुष आहेत ते सर्व सारखे नसतात। मग स्मरणामध्ये सुद्धा फरक आहे। म्हणून परमेश्वर सांगतायत की ज्याला उत्तम अधिकार घडलेला आहे, ज्याने परमेश्वरावर खूपच प्रेम केलेलं आहे, आपुलकी आहे, आवडी आहे, गोडी आहे, म्हणून तो जेव्हा स्मरण करायला सुरुवात करतो, त्याची आवडीमुळे तो जास्त प्रकाराने स्मरण करतो, म्हणजे जास्त वेळ स्मरण करू शकतो। कारण महादाईसाने जेव्हा स्वामींना विचारलं होतं परमेश्वराला, त्यावेळेससुद्धा स्वामींनी हेच सांगितलं होतं की आम्ही गेल्यानंतर आम्हाला पाहिलं तसं तुम्ही आठवा आणि आमच्या निमित्ताने तुम्ही आमचं नामाचं स्मरण करा, ज्या नामाने आम्हाला अभिमान असतो त्या नामाचं स्मरण करा। म्हणून नामस्मरण करताना 4 प्रकारे स्मरण करायला सांगितलं। नाम लीळा मूर्ती चेष्टा, नाम लीळा मूर्ती चेष्टा चतुर्प्रकारे चतुर्दुःखेशी निर्वेद अनुताप अनुशोच आणि अर्थ, या 4ही प्रकाराने 4ही दुःखे करून तुम्ही नामस्मरण करायला पाहिजे। पण नामस्मरण करणारे, परमेश्वरावर प्रेम करणारे सर्व सारखे नसतात आणि नामस्मरणाला प्रयत्न करणारे सर्व सारखे नसतात। म्हणून आपला अधिकारसुद्धा आपण जोडायला पाहिजे, कारण पुरुष प्रयत्न दैवाचे साई। म्हणून स्वामींनी तेच सांगितलं आहे परमेश्वराने की पुरुषाने सतत प्रयत्न करत राहावा। माझ्याकडून नामस्मरण होत नाही, नामस्मरणाला बसलो तो मला आळस येतो, मला जांभळ येतात, मला झोप लागते, मन लागत नाही, माझं मन एकाग्र होत नाही, माझं मन इकडे तिकडे भटकत असतं, किंवा नामस्मरण करतानाच मला करावं असं वाटत नाही, असा जो आळसपणा आहे हा कशामुळे येतो? तर आपण प्रयत्नच करत नाही। म्हणजे सकाळी पहाटे, अवघ्या पहाटे उठून 3 ते 6च्या मध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण उठून आपण परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे। नामस्मरण करण्याची जर तुमची कधी पद्धत सुरू झाली, तुमचे जर प्रयत्न सुरू झाला, तर नामस्मरण करताना सुरुवातीला फार त्रास होईल, झोप लागेल, आळसपणा येईल, परंतु ते नामस्मरण हळू करता 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 मन जे चंचल आहे ते एकाग्र होईल। मनामध्ये जे काही अनेक प्रकारचे काही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, जे तुमचं मन एकाग्र होत नसेल, त्यामुळे नामस्मरण केल्यामुळे तो आवाजामुळे आणि मन शांत होईल। हळूहळू तुमचं नामस्मरणाचा वेळ वाढत जाईल, आळसपणा दूर होईल आणि त्यानंतर तुम्हाला परमेश्वरावर आवडी निर्माण होईल, चतुर्विध साधनावर आवडी निर्माण होणार आणि 4 प्रकारे तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करणार। देवाचे जे काही गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील, स्थान ऐकलं असेल, त्यानंतर लीळा ऐकल्या असतील, चेष्टा ऐकल्या असतील, नाम आहे तुमच्याकडं, चतुर्प्रकारे तुम्ही स्मरण करू शकता। नंतर हळूहळू तीच क्रिया वाढत वाढत चतुर्प्रकारे दुःखसुद्धा तुम्ही करू शकतात। म्हणून पुरुष प्रयत्न दैवाचे साई आहे। आपण प्रयत्न केलाच गेला पाहिजे, माझ्याकडून होत नाही असं म्हणायलाच नको पाहिजे, का या जीवाने प्रयत्न करायलाच पाहिजे। होत नाही असं कोणतीही गोष्ट शक्यता नाही, परंतु करत असताना मात्र प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे। प्रयत्न करणार तरच तुमच्याकडून या सर्व गोष्टी घडणार आहेत। म्हणून बेलापूरला स्वामींनी हेच सांगितलं
की तुम्ही नामस्मरण करा, आहे का नाही. तर नामस्मरण करण्याचे जे नामस्मरण करणार ते अवघे पुरुष सारखे नाहीत. त्यामध्ये फरक सांगितला आहे. कोणता कोणता? स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण. तर यामध्ये फरक सांगतात की नाम लीळा मूर्ती चेष्टा चतुर प्रकारे चतुर्दुःखीशी जो नामस्मरण करतो तो काही पुरुष स्मरण म्हणजे ज्या व्यक्तीला परमेश्वराला इतकी आवड झालेली असते की त्या परमेश्वराच्या आवडीशिवाय त्याला इतर काही दिसत नाही. आणि तो प्रपंचात जरी असला तरी तो आपलं सर्व कामं करत असताना, जसं आपण प्रपंचामध्ये आपलं कामधंदे करत असतो, कामालाही जात असतो, तरी त्याचं मन ईश्वराकडे लागलेलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराकडे त्याचं मन असतं. जसं तो नोकरीला गेला असेल, शेतीमध्ये असेल, कोणताही व्यवसाय करत असेल, तर तो सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जो व्यवसाय करतो त्यामध्ये व्यवसाय करत असतानासुद्धा परमेश्वराचे नामस्मरण मनामध्ये करत असतो. आणि त्यानंतर जसा अनुसरलेला पुरुष ज्याने सर्व त्याग केलेला आहे तो सुद्धा आपला सकाळी उठून नामस्मरण करत असतो, तर पूर्ण दिवस रात्री झोपेपर्यंत नामस्मरण करत असतो. हा जो पुरुष आहे हा प्रयत्नवादी आहे आणि याने परमेश्वर याचं खूप आपुलकी आहे, प्रेम आहे. म्हणून ज्याची आपुलकी आहे, परमेश्वरावर श्रद्धा आहे, ज्याला जीवनाचं आपलं कल्याण करून घ्यायचं आहे, आपल्या जीवनाला मोक्ष मिळवून घ्यायचा असेल तर तो प्रयत्न हा नक्कीच करणार आहे. कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे की जन्ममरण असे हे राडगाणं चालू आहे, याला बंद करण्यासाठी म्हणून आपल्याला नामस्मरण करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून जो एक पुरुष असा आहे की तो स्मरण म्हणजे 24 तास परमेश्वराच्या ठिकाणी लेखी लागतील असा तो प्रयत्न करत असतो आणि 24 तास कोणत्या ना कोणत्या पद्धतीतून तो आपलं नामस्मरण करत असतो. म्हणजे जसं काम करतानाही नामस्मरण करतो, व्यवसाय करतानाही नामस्मरण करतो, जेवण करतानाही नामस्मरण करतो, बसतानाही करतो, झोपतानाही करतो, झोपतानासुद्धा नामस्मरण करता करता झोपतो, झोपेमध्येच नामस्मरण त्याचं चालू असतं, उठतानासुद्धा नामस्मरण करतो. म्हणून त्याचे 24 तास लेखी लागून जातात. दुसरं आहे अनुस्मरण. त्याच्यापेक्षा एक थोडा कमी आहे, कारण त्याचा प्रयत्न कमी आहे. जसा पुरुष आहे तसा प्रयत्न आहे, तसं परमेश्वर सहाय्य करतात, तसं नामस्मरण करत असतं. दुसरा जो नामस्मरण करणारा हा कसा आहे, हा 12 तास नामस्मरण करू शकतो. म्हणजे हा कधी कधी मध्ये मध्ये विसर पडतो. एक 24 तास नामस्मरण करणार आहे, एक 12 तास नामस्मरण करणार आहे. हा हळूहळू परमेश्वराचा याचा विसर पडलेला असतो, याचा प्रयत्न कमी असतो, म्हणून हा मध्यम प्रकारचा, याला अनुस्मरण म्हणतात. तर अशा प्रकारे याचं जसं स्मरणामध्ये जो पहिला प्रकार सांगितला आहे, जो 24 तास स्मरण करतो तो परमेश्वराच्या घनिष्ठ संबंधातला आहे. जसं 24 तास स्मरण जो करत होता तो कोण होता, तर भट्टोबास. हे भट्टोबास जे होते हे 24 तास यांचं स्मरण चालू होतं, कारण परमेश्वराच्या ठिकाणी यांची फार आवड होती, गोडी होती. परमेश्वराचा लीळा चेष्टा वगैरे यांनी सर्व पाहिले होत्या, मूर्ती पाहिलेली होती आणि म्हणून ते देवाला कधी विसरत नव्हते, म्हणून 24 तास ते स्मरण करत होते. तर यांचा उतरता जो काळ आहे, स्मरण करता करता जो स्तब्ध होतात असा काळ त्यांचा हळूहळू ते 24 तासावरून खाली येता त्यांचं 11-20वेपर्यंत त्यांचं स्मरण आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा तो सकृत स्मरण करणार, त्याच्यापेक्षा थोडा प्रयत्नवादी कमी आहे त्याचा प्रयत्न तसा, तर तो कोमळ आहे थोडा. आणि त्याचा जो काळ आहे तो हळूहळू उतरता आपण 12 तास प्रमाणे त्याला समजू, आहे का नाही. तर 12 तास करता त्यांचा जो प्रयत्न आहे तो खाली होता येत असतो. तर असं ते प्रयत्न त्यांचा आहे. तर जसं लक्ष्मींदर भट्ट नावाचे जे भक्त आहेत, महानुभाव पंथामध्ये आचार्य होऊन गेले, ते सुद्धा हे असंच नामस्मरण करते, 6 विश्वे म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे तेच नामस्मरण करत होते. तर त्याच्यामध्ये हे अनुस्मरण आहे. म्हणजे एक प्रयत्नवादी 24 तास नामस्मरण करतो, एक 12 तास नामस्मरण करतो, आणि एक खाली उतरता जो आहे एक सकृत स्मरण. सकृत म्हणजे काय, एकदम कनियस म्हणजे खालच्या प्रकारचं. एक पुरुष प्रयत्न जो आहे तो त्याचा प्रयत्न थोडा कमी आहे, परंतु परमेश्वराच्या ठिकाणी त्याची खूप आवड आहे स्मरण करण्याची. तो प्रयत्नच करत राहतो, सतत स्मरण करतच राहतो. तर तो 6 तासपर्यंत स्मरण करतो, 6 तासपर्यंत स्मरण करतो. आणि उतरत तो दिवसातून 3 तास तरी स्मरण करणारच. म्हणजे 24 तासातून 3 तास तरी लेखी लावणार म्हणजे लावणार. तो चतुर्दुःखेशी चतुर प्रकारे स्मरण करणार, परमेश्वराच्या ठिकाणी प्रयत्न करणार म्हणजे करणार. हा प्रयत्नवादी पुरुष आहे. आणि जो प्रयत्न करेल त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होणार आहे, आणि त्यालाच नामस्मरण बी घडणार आहे, त्यालाच परमेश्वराचं शास्त्र बी होणार आहे, परमेश्वराचं प्रेम बी होणार आहे, त्यालाच स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक या चतुर साधनाची आवड बी राहील, आणि त्याच्याच ठिकाणी तो
आवड असून त्यांच्या ठिकाणी तो भजन पूजनसुद्धा करणार, अशी ती आवडीचा प्रकार आहे. हा आवडी वाढत जातो. तर अशा प्रकारे 3 तास तरी तो स्मरण करणार आहे. तर याच्यामध्ये हरिभट्ट नावाचे जे काही भक्त होऊन गेलेला आहे, तो परमेश्वराचं असं स्मरण करत होता. तर असे जे स्मरण करणारे आहेत, आहे का नाही, म्हणजे स्मरण, अनुस्मरण, सकृत्स्मरण असा सांगितलेला प्रकार आहे परमेश्वराने, की स्मरण म्हणजे 24 तास लेखी लावणार आहे, अनुस्मरण म्हणजे 12 तास आहे, आणि सकृत्स्मरण म्हणजे 6 तास, आहे का नाही, किंवा 3 तास कमीत कमी, उतरता काळ चढता काळ असा प्रकार आहे. तर अशा प्रकारे निपुण प्रयत्नी आहेत. हे कसे आहेत? हे निपुण प्रयत्न करणारे आहेत. म्हणजे हा प्रयत्नवादी आहे. 3 तास जरी याला करायचं म्हणून करायचा हा प्रयत्न करत राहतो. हे प्रयत्न वाढत 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 जातो, आहे का नाही. आणि यांना परमेश्वराच्या ठिकाणी भजनसुद्धा घडलेलं असतं, आणि प्रयत्न केला केला लवकर परमेश्वर सहाय्यही करतात. याला दुःखही असतं, चतुर्साधनाचं दुःखही असतं, म्हणून आपला दिवस हा वान जाऊ देत नाही. परमेश्वराने जे सांगितले तशा प्रकारे स्मरण करतच राहणार, आहे का नाही. तर स्मरण करणाऱ्यांचे सर्व जे काही पुरुष आहेत ते सर्व सारखे स्मरण करू शकत नाही, आहे का नाही. म्हणून जो उत्तम स्मरण करणार आहे तो आपला काळ 24 तास लेखी लावतो, तो सर्वात उत्तम आहे का नाही. आणि जो काही मध्यम प्रकारचा पुरुष आहे तो आपला 12 तास तरी आपले स्मरण लेखी लावणार आहे. 12 उतरत उतरत त्यांचे जे काही चढता क्रम उतरता क्रम असतो. तर अशा प्रकारे तिसरा जो आहे तो 1 प्रहर तरी स्मरण करणारच करणार. असे 3 प्रकार आहे. तर स्मरण केलं, आपण ओल्या गुणाने स्मरण केलं, दुःख केलं, आपण देवाजवळ प्रयत्न केला, चतुर्प्रकारे स्मरण केलं, आणि अर्थ, निर्वेद, अनुशोच असे चतुर्प्रकारे दुःख केलं, तर काय होतं म्हणारे, आहे का नाही. तर असं स्मरण जर केलं तर परमेश्वर आपल्या जवळ येत असतो. आणि कोरड्या पुरुषाने, ज्याला असं करताच येत नाही, आहे का नाही, ज्याला रडता येत नाही, स्मरण करताना आळसपणा येतो, त्याला बसावं असं वाटत नाही, कंटाळा येतो सर्व गोष्टीचा, तर त्याने काय करायला पाहिजे. तर स्वामी म्हणतायत की त्याने प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे थोडेकरिता भितराशी येईल. म्हणजे थोडं त्याने प्रयत्न केला, जसं 1 तास, अर्धा तास, अजून 1 तास, मग नंतर पुढच्या वेळेत 2 तास, 3 तास, असा प्रयत्न त्याचा वाढत जाईल. आणि त्याला गोडी, आवडी वगैरे सर्व संचार होईल. परमेश्वर त्याला सहकार्य देतील, आणि सहकार्य केल्यामुळं त्याचं मन एकाग्र होईल, मन भटकणारं एकाग्र होईल, आणि परमेश्वराचं त्याने स्मरण केल्यामुळे त्याचा फायदाही फार होणार आहे. तर तोंडे करता म्हणजे कोरडं स्मरण करता भितरामध्ये येईल, म्हणजे अंतःकरणामध्ये सुद्धा ते स्मरण उतरेल, आहे का नाही. आणि असे दोष त्याचे कर्माचा नाश होईल. कर्माचा नाश झाला की तो त्यागास येईल, म्हणजे तो वाढत जाईल, हळूहळू तो वासनिक बनून जाईल. म्हणजे पुन्हा त्याचा वासनिक म्हणजे देव मला मिळावा अशी त्याची पुढची परिस्थिती होईल. नंतर त्याला परमेश्वर बोधसुद्धा देतील. त्याला शास्त्र काढायचं त्याने ऐकलं तर लवकर त्याला शास्त्रसुद्धा, त्याची कणवसुद्धा ईश्वराकडे वाढत जाईल. हे नामस्मरणामध्ये फार फरक आहे. नामस्मरण केल्याशिवाय परमेश्वर पदरात घेत बी नाही, आहे का नाही. तर नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक उपदेशीनं नामस्मरण करणं फार महत्त्वाचं आहे. कारण उपदेश घेतात काही लोक भरपूर आहेत ज्यांनी घन उपदेश घेतलेले आहेत, परंतु उपदेश घेतल्यानंतर पूर्ण परिवार आहेत, परंतु कधीही नामस्मरण करताना दिसत नाही. नामस्मरण करत नाही, देवपूजा करत नाही, आरती करत नाही, प्रसाद सेवा करत नाही, कोणतीही क्रिया करत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचं ईश्वरावर, मग त्यांच्या साधनावर, त्यांच्या स्थानांकडं, चतुर्साधनावर प्रेम राहत नाही, आणि म्हणून ते दुरावा निर्माण होतो. आणि उपदेश घेऊन ते परमेश्वर, ज्यांनी परमेश्वराचे पंथामधला जो नियम आहे तो नियम पाळत नाही, आणि ते अन्य भक्तीमध्ये मिश्र भक्ती करतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठेही काही कसेही खातात, त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम होतो, आणि ते मलिनत्व त्यांच्यावर येतं, आणि म्हणून त्यांना आळसपणा येतो नामस्मरण करण्याच्या, देवपूजा करण्याचा. तर हे जे काही परिस्थिती होते ही व्हायला नको, म्हणून पुरुषाने काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. तर हा प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून नामस्मरण करण्यासाठी प्रयत्न करणे आहे. नाही प्रयत्न केलं तर ईश्वराला कणव येईल, कणव आली, कीव आली तर मग त्याचा प्रयत्न वाढत जाईल, आणि परमेश्वर त्याचं सर्व जे काही त्यांच्याकडं लक्ष देत राहील. मग तुम्हाला जे काही संकट प्रपंचात काय असतील नसतील ते सर्व परमेश्वर स्वीकार करायला तयार आहे, तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, पण तुम्ही प्रयत्न मात्र केला गेला पाहिजे. म्हणून स्मरणाने स्वनिष्ठित उपयोगात होतं का. जर तुम्ही स्मरण केलं तर स्मरणाने तुमचं स्वतःचंच कल्याण होतं का,
तसं काही नाही. तुम्ही चिंता करणार ते होईल. जर तुम्ही चिंतन केलं की मला असं असं संकट येतं आहे, माझं काही प्रॉब्लेम मला उभे राहत आहेत संकट, आणि त्याच्यापासून कसं निवारण होईल, म्हणून तुम्ही जे सतत स्मरण करत राहिले, तसं परमेश्वराच्या गोडीनुसार स्मरण करायले, दुःखानुसार स्मरण करत राहिले, देवाची आठवण करत राहिले, तर तुम्ही जे चिंता करणार, जी तुमची चिंता येणार आहे, तुम्हाला जे काही संकट येणार असतील, काय असेल प्रॉब्लेम, ते सर्व परमेश्वर काय करणार, दूर करून देणार. म्हणून स्मरणाने फार मोठा फरक पडतो. अजून काय काय चिंतन केलं नव्हतं, तर जे संबंधी आहेत त्यांचेसुद्धा, म्हणजे आपले जे नातेगोते वगैरे आहेत किंवा आपला घरातला जो परिवार आहे त्याच्यावर जर संकट येत असेल, आपले भाऊ असतील, कोणी असतील, तर आपण स्मरण केल्यामुळं त्या परिवाराचा सुद्धा फायदा होतो. आणि त्यांच्यानी जर कधी आपल्याला त्यांनी ते सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे, आणि आपण जर कधी त्यांच्यासाठी जर कधी आपण सांगितलं हो तुमचं काम चांगलं होऊन जाणार, तर त्यांचं काम नक्कीच चांगलं होतं. म्हणजे आपल्या नामस्मरणामध्ये आपल्या परिवाराचंही सर्वांचं चिंतन जर केलं, संबंधांचं चिंतन केलं, तर त्यामुळे सुद्धा त्यांचा फरक पडतो. कसं लिहायचे चालतं का? तर संबंधियांचेही चिंतन केलं, तर संबंधियांचं चिंतन केल्यानंतर त्या संबंधियांचं चिंतन केल्यामुळे त्यांचासुद्धा काम सक्सेस होऊन जातं. म्हणून किंवा दैवराठीचे जर असतील, दैवराठीमध्ये असल्यानंतर आपण जर एखादा भिक्षुक झाला असेल, एखादा त्याग करून आला असेल, आणि त्याने जरी कधी नामस्मरण, परमेश्वरावर प्रेम करून नामस्मरण सतत केलं असेल, तर नामस्मरण केल्यामुळं त्या अध्यात्मकांचे म्हणजे नामस्मरण केले असताना त्यांचे जे काही घरामध्ये राहिलेले लोक आहेत, पत्नी असेल, संबंधी असतील, नातेवाईक असतील, त्यांचंसुद्धा त्यांनी जर चिंतन केलं, काही प्रॉब्लेम असते ते दैवराठीत येत असताना, तर ते सुद्धा दूर होतात. म्हणजे दैवराठीतसुद्धा चिंतन केल्याने फायदा होतो. कर्मराठीत म्हणजे प्रपंचामध्ये सुद्धा उपदेश घेतल्यानंतर चिंतन केलं तुम्ही, तर त्यातसुद्धा फायदा होतो. तिथंसुद्धा परमेश्वर सहाय्य करतात. म्हणून नामस्मरणाला फार मोठं महत्त्व आहे बाबा. स्मरण केल्याने आणखी काय होतं, जी बोधात घडलेली जी क्रिया असते, आपल्याला ज्ञान झालं, ज्ञानामध्ये जी घडलेली क्रिया आहे, हिंसा वगैरे, आपण कारण प्रपंचात आल्यानंतर अनेक प्रकारची हिंसा होते, अनेक प्रकारचे दोष लागतात, अनेक प्रकारचे आपण क्रिया करतो, त्याचं पाप लागतं, ते सुद्धा नामस्मरण केल्यामुळे आपलं नासत जातं, आहे का नाही. आणि स्मरण करत असताना अप्राप्तीचं दुःख करायला पाहिजे, की मला स्थानप्रसाद, भिक्षुक, वासनिक, ईश्वर, शास्त्र, प्रेम या 7 पदार्थांचं मला संयोग आलेला नाही, मला त्यांची सेवा घडली नाही, मी ईश्वर दुरावला, परमेश्वराचं मी कोणत्याही क्रिया केल्या नाही, ज्ञान केलं नाही, भक्ती नाही, वैराग्य नाही, माझ्याकडे काहीच नाही, असं दुःख करत जर तुम्ही केलं, की स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, चतुर्साधनाची सेवा, ईश्वर, शास्त्र आणि प्रेम या 7 पदार्थांची अप्राप्ती मी करू शकलो नाही, असं जर तुम्ही कधी दुःख केलं, तर परमेश्वर तिथं प्रसन्न होतात. आणि आणखी जे पदार्थ तुम्हाला पाहिजे, जे प्रारब्धात नसतील, किंवा एखादा महारोग तुमच्या कर्मामध्ये आला असेल, एखादा दुःख तुमच्यामध्ये, तुम्ही आजारी पडत असाल सदा, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल, तर तुम्ही जर सतत स्मरण करत राहील, तर देवताचा जो भोग आहे, कारण आपण पापुण्य केलेलं कर्मामुळे आपण या प्रपंचामध्ये येऊन दुःख भोगत असतो. म्हणजे दुःख भोगत असतो, जे आपल्याला प्रॉब्लेम येतात, टेन्शन येतात, मन एकाग्र होत नाही, तर ते जे काही कर्म आहे आपल्या मागच्या जन्माचे, ते कर्मसुद्धा आपले कसे आहेत, थोर आहेत, आपल्याला दुःख आहे. परंतु नामस्मरण जर तुम्ही केलं, तर त्यावेळेस ते परमेश्वर काय करतात, देवताला तो भोग कमी करायला लावतात, आणि परमेश्वराने ते सांगितल्यामुळे तुम्हाला प्रारब्धातसुद्धा मदत करतात. म्हणून आपलं कर्मसुद्धा कमी होऊन जातं. मोठा रोग येत असेल तर छोट्यावरच आपल्याला सहकार्य करून आपले रोग नाश करून देतात, आपली प्रकृती चांगली ठेवतात. बघा, नामस्मरण केल्यामुळे आपली प्रकृतीसुद्धा चांगली असते, प्रपंचामध्ये आपण सुखी असतो, काही कारभार करत असाल तिथंसुद्धा मदत होते, आणि नातेगोत्यांचंसुद्धा चिंतन केलं चांगलं होतं. आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये तो पावर वाढतो, सामर्थ्य वाढतो नामस्मरण केल्यामुळे, आणि जीव हा पुरुष सतत प्रसन्नता त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि नामस्मरण केल्यामध्ये हळूहळू आपला अधिकार वाढत जाता परमेश्वर प्राप्तीपर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो, आहे का नाही. आणि असं नामस्मरण केल्याने जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याचा चेहरा सदा प्रसन्न होत असतात, त्याचं घरचं वातावरणसुद्धा प्रसन्न असतं, त्याचं अन्न वगैरेसुद्धा सात्विक असतं, त्याच्या घरामध्ये परमेश्वराच्या शक्तीचा वास असतो, आणि त्याच्यामुळे त्याला सौभाग्य लाभलेलं असतं. आणि अशा व्यक्तीजवळ जर आपण गेलो तर त्याच्याजवळ बोलावंसं वाटतं, त्याच्याजवळ चालावंसं वाटतं. म्हणजे हा व्यक्ती
जेवढी करावीशी वाटते अशा व्यक्तीच्यावर बसावं असं वाटतं. त्याच्या बोलण्यामध्ये पॉवर आहे, म्हणून नामस्मरणाचे फार महत्त्व आहे. त्याला मान्यता येते. अशा व्यक्तीलासुद्धा सर्वजण मानतात, आहे का नाही. कर्मराटेसुद्धा त्याला आपलंसं करतात आणि त्याला मानतात. म्हणून नामस्मरण सतत केलं गेलं पाहिजे. नामस्मरण परमेश्वराच्या ठिकाणी केलं तर अभिमान होतो. आणि एखादा प्रेमदायक उपायसुद्धा घडतो. जर त्याला कधी दारिद्र्यता असेल, त्याच्याकडे पैसे नसतील आणि त्यांचे सतत नामस्मरण केलं तर परमेश्वर त्याला द्रव्याचे सहाय्य करेल आणि असे अधिकरण वगैरे, ज्ञानी वगैरे भक्तांचा योग येऊन जाईल की तिथं त्याला अन्नदान घडून जाईल आणि त्याला निमित्तविधीसुद्धा घडू शकतो. प्रेमदायक उपायसुद्धा त्याच्याकडूनच घडणार. नामस्मरण सतत केल्यामुळं परमेश्वर त्याच्या प्रसन्न होणार आणि त्याच्याकडून एखादा चांगला उपाय घडून घेतील. त्याचा अनेक पापाचा नाश करून घेतील. कारण शास्त्र जर त्याने काढायला म्हटलं तर त्या नामस्मरणामुळे, प्रेममुळे परमेश्वर त्याला शास्त्रसुद्धा उमट देतात, आहे का नाही. आणि अधिकरणाचा चांगला योगसुद्धा आणून देतात. ज्ञानी याचा योग आणून. काही शंका असली आपली, ती शंकाचं आपलं निरासन मिळालं नाही, पण आपण नामस्मरण जर सतत करत राहिले, परमेश्वराची आठवण करत राहिले तर नक्कीच तुम्हाला परमेश्वर सहाय्य करतात आणि असा ज्ञानी याचा योग आणून देतील. तुमच्या घरी त्या ज्ञानी याला आणून देतील आणि तुमची शंकासुद्धा मिटून देतील. तुमचं प्रेम वाढत जाईल. म्हणून हे सर्व कार्य या नामस्मरणाने होत असतात, आहे का नाही. म्हणून नामस्मरण जर त्याने केलं नाही तर आपला काळ त्याने वाया गेला, आपला जन्म त्याचा वाया गेला. तर थोर असं नामाने 10 ठाय होतात, 10 प्रकारचे आपले फायदे होतात आणि परमेश्वर प्राप्तीचा योगसुद्धा नामस्मरणाने येतो. म्हणून नामस्मरण सतत केलं पाहिजे. आणि नामस्मरण जर त्याने केलेलं नाही तर त्याची परमेश्वराला खंती येते, दुरावा निर्माण होतो. देव त्याच्याकडे पाहत नाही आणि त्याने पाहिलं नाही परमेश्वराने तर समजून घ्यायचं आपल्याला नरकामध्ये 84 लाख विणी सतत फिरावं लागेल. म्हणून यांच्यापासून जर आपल्याला 84 लाख विणीमधून जर नरकामधून जर सुटायचे असेल तर परमेश्वराचं स्मरण करणं फार मोठा विधी आहे. म्हणून परमेश्वराची विसर कधीही पडू देऊ नये. विसर जर पडला तर आपण मुकलो आपल्या जीवनाला. म्हणून स्मरण करायला पाहिजे. स्मरण कसं करायला पाहिजे तर एकांत काळात बसून पूर्व दिशेला मुख करून खाली काहीतरी वस्त्र वगैरे टाकून बसायचं आणि ध्यानस्थ बसून परमेश्वराचं नाव आठवायचं. नाम, त्याच्यानंतर लीळा, मूर्ती आठवायची आणि चेष्टा आणि तिथं निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि अर्थ चतुर प्रकारे दुःखसुद्धा आपण करायचं आहे. नामस्मरण आपल्याला स्वतःला ऐकू येईल इतक्याच प्रकारे बोलावं. जोरजोरात जास्त बोलू नये. तर आपल्याला ऐकू येईल एवढं नामस्मरण आपण स्वतः करायचं. तेच नामस्मरणाचा शब्द पुन्हा पुन्हा आपल्या डोक्याच्या याच्यामध्ये म्हणजे मेंदूमध्ये तो जात राहील, ऐकत राहील कानाद्वारे आणि तेव्हा ते मन आपलं एकाग्र स्थिर होईल. म्हणून नामस्मरण करायला सांगितलेले. नामस्मरणाचा उच्चार असं करायला पाहिजे. तर अशा प्रकारे नामस्मरण केल्याने आपला फायदा होतो. म्हणून नामस्मरण सर्वांचे सारखे नाही. नामस्मरणाचे प्रकार सांगितला मी. स्मरण, अनुस्मरण, सकृत्स्मरण. परमेश्वराने नामस्मरणाचे प्रकार सांगितलेले आहेत. अशा प्रकारे आपण नामस्मरणाचे प्रकार ऐकलेले आहेत. नामस्मरण केल्याने फायदे काय काय होतात ते आपण ऐकलेले. नामस्मरण केल्यानं आपलं काय काय संकट दूर होतात. नामस्मरण केल्यानंतर आपल्याला वेद, बोध, आवड काय काय होते. चतुर्साधनावर कसं प्रेम होतं हे आपण ऐकलेलं आहे. आणि नामस्मरण केल्यामध्ये परमेश्वराची प्राप्तीसुद्धा नामस्मरणामुळे होऊ शकते. म्हणून आपण जसा प्रयत्न तसं सहाय्य. जसं पुरुष प्रयत्न दैवाचे सहाय्य आणि प्रयत्नवादी आपण व्हायलाच पाहिजे. माझ्याकडून होत नाही असं कधीही जीवनात म्हणू नये. निगेटिव्ह जो विचार करेल त्याच्याकडून कधी काही सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून नामस्मरण केलं तर सर्व प्रॉब्लेम तुमचे मिटणार आहेत. म्हणून नामस्मरणाला परमेश्वराने जास्त महत्त्व दिलं आहे. तर अशा प्रकारे आपण नामस्मरणावरून जे ऐकत आहोत, असं अल्प शब्द जे काही ऐकत आहोत ते आपण तसं ऐकून आपलं जीवनाचं कल्याण करून घ्यावं एवढंच माझं म्हणणं आहे. आणि पुढं अजून नामस्मरणावर आपण पुढची भागामध्ये आपण ऐकणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण एवढंच बोलूया. पुढं आपण पुढचं घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.